सुंदरनगर नावाच्या एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब माणूस राहत होता. त्याची पत्नी काही वर्षापूर्वीच वारली होती. घरात त्याच्या 2 मुली होत्या, गौरी आणि कावेरी यांच्यासोबत तो राहत होता. गोविंद गावातील एका श्रीमंत जमीनदाराकडे रोजंदारीवर काम करत असे. मिळणाऱ्या अल्प मजुरीत घर खर्च चालवणेही कठीण होत होते. त्यात 2 उपवर मुलींची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्यामुळे तो दिवसेंदिवस अधिकच चिंतेत बुडत चालला होता. गावातील लोकही त्याला भेटत तेव्हा टोमणे मारत असत. अरे गोविंदा, तुझ्या मुली आता मोठ्या झाल्या आहेत, त्यांच्या लग्नाचा काही विचार केलास का? स्थळ पाहतो आहे. एखादं चांगलं कुटुंब मिळालं की त्यांच्या लग्नाचा विचार करीन. अरे, या गरिबीत चांगलं वाईट काय पाहतोस? तुझ्या मुलींशी लग्न करायला कोणी तयार झालं तरी तेच नशीब समज. हो ना, चांगलं स्थळ मिळेल म्हणून वाट पाहत बसलास तर मुलींचं वय निघून जाईल. हे सगळं ऐकून गोविंदच्या मनात काळजीचं वादळ उठलं. अरे गोविंदा, या गरिबीत फार मोठी स्वप्न पाहू नकोस. एखादं साधं सुधं पण चांगलं कुटुंब मिळालं जे तुझ्या मुलींना सन्मानाने स्वीकारेल तेच पुरेसं आहे. नाहीतर समाज तुला स्वस्त बसू देणार नाही. अरे, पैसा असता तर अनेक जण स्वतःहून पुढे आले असते. अरे गोविंदा, चांगलं स्थळ शोधायचं असेल तर भरघोस हुंडा द्यावा लागतो आणि तो तुझ्याकडे आहे का म्हणून जास्त विचार करू नकोस. जे स्थळ मिळेल तिथे मुलींची लग्न करून टाक आणि निर्धास्त हो. गोविंदची पावलं घराकडे वळली होती, पण मन मात्र गावकऱ्यांच्या कडव्या शब्दांनी जखमी झालं होतं. प्रत्येक टोमणा त्याच्या हृदयावर घाव घालत होता. तो मनातच म्हणाला, लवकर लग्न लावून टाक. जणू काही मुली माणसं नसून जनावरं आहेत, ज्यांना दोरीने बांधून कुठेही सोडून देता येईल. माझ्या मुली माझ्यासाठी ओझं नाहीत, पण लोकांच्या बोलण्यामुळे जगणं कठीण झालं आहे. गौरी आता उपवर झाली आहे, कावेरी ही मोठी होत चालली आहे. त्यांच्या लग्नासाठी लागणारा खर्च मी कुठून आणू? जमीनदाराकडून मिळणारी ही तुटपुंजी मजुरी तर 2 वेळच्या जेवणातच संपून जाते. घरात मात्र वेगळंच वातावरण होतं. कावेरी हसत गौरीला म्हणाली, अगं ताई, एक दिवस आपल्याकडे खूप सारे पैसे आले ना, तर मी तुला जत्रेत पाहिलेली ती सुंदर लाल रेशमी साडी नक्की घेऊन देईन. अगं वेडे, त्या साडीचं मी काय करणार? इतकी महागडी साडी नेसून मी कुठे जाणार आहे? अगं ताई, माझं मन सांगतं की एक दिवस तुझ्यासाठी एखादा देखणा मनाने चांगला तरुण येईल आणि तुला मोठ्या मानाने या घरातून सासरी घेऊन जाईल. अगं कावेरी, तू पण ना उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहते आहेस. अगं ताई, माझ्यावर विश्वास ठेव, एक दिवस नक्की सगळं चांगलं होईल. इतक्यात गोविंद घरात आला. अगं, कसली स्वप्न पाहताय तुम्ही? इथे 2 वेळच्या अन्नाचे भ्रात आहे आणि तुम्हाला राजवाड्यांची स्वप्न पडत आहेत. दिवसभर जमीनदाराच्या शिव्या खाऊन येतो आणि घरी आलो तरी तुमच्या गप्पा सुरूच असतात. बाबा, रागावू नका. कावेरी तर फक्त गंमत करत होती. जेवण तयार आहे, तुम्ही हातपाय धुवून या, मी ताट वाढते. अगं, काय जेवू मी? या कोरड्या भाकऱ्या? तुमचे चेहरे पाहिले की माझी भूकच मरून जाते. बाहेर पडलं की लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. 2 उपवर मुलींना अजून घरात बसवून ठेवलंय असं म्हणत सगळे माझी थट्टा करतात. बाबा, आम्हीही तर काम करतो, तुमचा भार हलका करण्याचा प्रयत्न करतो. अगं, गप्प बस. तुमच्या कामाने माझी गरिबी संपणार आहे का? तुम्ही दोघी माझ्या गळ्यातला असा दगड आहात जो मला एक दिवस पूर्णपणे बुडवून टाकेल. अजून किती दिवस तुमचं पोट भरत बसू? माझ्या हातात असतं तर आजच तुमची लग्न कुणाशीही लावून मोकळा झालो असतो. गोविंदचे कठोर शब्द ऐकून दोन्ही बहिणी शांत झाल्या. वडिलांचा राग आणि समाजाचे टोमणे हेच त्यांच्या आयुष्याचा रोजचा भाग बनले होते. पण त्यांना अजून हे माहीत नव्हतं की ज्या मोकळेपणाची गोविंद सतत भाषा करत होता त्याची किंमत त्यांच्या संपूर्ण आयुष्याला मोजावी लागणार होती. अगं ताई,
आपण खरंच इतक्या वाईट आहोत का? आपल्या मनाला, आपल्या इच्छांना काहीच किंमत नाही का? बाबांना आपल्या सुखापेक्षा स्वतःची चिंता जास्त वाटते. अगं शांत हो कावेरी, ते आपले बाबा आहेत. कदाचित तुला फारसं आठवत नसेल, पण या अंगणात आपण खूप आनंदाचे दिवस घालवले आहेत. आई जिवंत होती तेव्हा हे घर किती हसतमुख होतं. तिच्यासाठी आपण दोघीच तिचं संपूर्ण जग होतो आणि बाबा देखील आपल्यावर खूप प्रेम करायचे. बहुतेक या गरिबीनेच त्यांच्या मनाला कठोर बनवलं आहे. आई आज असती तर ती आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असती, पण आता आपल्यालाच एकमेकींचा आधार बनायचं आहे. तेवढ्यात गौरीने बाबांसमोर ताट ठेवलं आणि शांतपणे म्हणाली, बाबा आज भाकरीसोबत मीठ खा. उद्या मजुरीचे पैसे मिळाले की मी भाजी घेऊन येईन. भाजी? त्यापेक्षा मला विषच दे. निदान हा रोजचा त्रास तरी संपेल. तुला वाटतं का 2 भाकऱ्या वाढून तू माझ्यावर उपकार करतेस? अगं आज गावातल्या बायकांची बोलणी ऐकलीस का? त्यांच्या नजरा मला गुन्हेगारासारख्या भासत होत्या, कारण माझ्या 2 उपवर मुली अजूनही घरात आहेत. अहो बाबा, मग कुणाशीही आमचं लग्न लावून देणं हाच उपाय आहे का? आमच्या आयुष्याची, आमच्या इच्छांची काहीच किंमत नाही का? किंमत? तुझी किंमत एवढीच आहे की तू माझ्या डोक्यावरचं असं ओझं आहेस जे उतरवण्यासाठी मला माझा आत्मा सुद्धा विकावा लागेल. तू आणि गौरी, तुम्ही दोघी माझ्यावरचं असं कर्ज आहात जे मी आयुष्यभर फेडू शकलो नाही. बस आता खूप झालं. उद्या मी जमीनदाराशी बोलणार आहे. जो कोणी तुम्हाला लग्न करून घरी न्यायला तयार असेल त्याच्याशी मी लगेच होकार देईन. तो म्हातारा असो, अपंग असो किंवा कसा का असेना, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. हे शब्द ऐकताच कावेरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती रडतच म्हणाली, अगं ताई, जर आई आज असती तर आपल्यासोबत असं कधीच घडलं नसतं. त्या रात्री चुलीतील आग विझली, पण 2 निष्पाप बहिणींच्या मनात भीतीची जी ज्वाला पेटली तिने त्यांच्या सर्व सुंदर स्वप्नांची राख करून टाकली. गोविंदसाठी ते फक्त मुलींचं लग्न होतं, पण गौरी आणि कावेरीसाठी तो त्यांच्या आयुष्याच्या वेदनादायी प्रवासाची सुरुवात होती. रात्रभरची अस्वस्थता आणि गावकऱ्यांचे टोमणे यांनी गोविंदच्या मनात उरलेली माया देखील जणू संपवून टाकली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे मजुरीसाठी नव्हे तर आपल्या मनावरील जबाबदारी झटकण्याचा मार्ग शोधण्यासाठी जमीनदाराकडे गेला. जमीनदाराने त्याला पाहताच विचारलं, काय रे गोविंदा, आज इतक्या लवकर कसा आलास? चल कामाला लाग, आज खूप काम आहे. अहो मालक, काम तर रोजच आहे, पण आज मी एका विनंतीसाठी आलो आहे. माझ्या मुलींची जबाबदारी आता माझ्या आवाक्याबाहेर गेली आहे. गावकऱ्यांचे टोमणे ऐकून जगणं कठीण झालं आहे. या संकटातून बाहेर पडण्याचा काही मार्ग असेल तर मला सांगा. अरे, एवढ्यासाठी एवढी चिंता कशाला करतोस? काल जत्रेत मी तुझी मोठी मुलगी गौरी पाहिली. ती शांत, सुस्वभावी आणि कामसू वाटली. तिच्यासाठी माझ्याकडे एक स्थळ आहे. माझा मेहुणा आहे. त्याची पत्नी 5 वर्षापूर्वी वारली. त्यांना मूल बाळही नाही. त्याला संसारासाठी एका समजूतदार स्त्रीची गरज आहे. त्याला अशी मुलगी हवी आहे जी त्याचा संसार सांभाळेल आणि त्याच्या घराण्याचा वारसा पुढे नेईल. हो, त्याचं वय तुझ्या मुलीपेक्षा बरंच जास्त आहे. पण तुला नेमकं काय हवं आहे? मन शांती की हुंड्यासाठी आयुष्यभर धावपळ? आणि ऐक, जर तू तुझ्या मोठ्या मुली गौरीचं लग्न माझ्या मेहुण्याशी लावून दिलंस तर तुझं माझ्याकडचं सगळं जुनं कर्ज माफ करीन. शिवाय कन्यादान म्हणून तुला 5,000 रुपये रोख आणि थोडी शेतीही देईन. सांग, स्वतःला या जबाबदारीतून मुक्त करून घेशील की मुलींना घरी बसून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करशील? मालक, मला हे स्थळ मान्य आहे. कृपा करून माझ्या मुलीला तुमच्या मेहुण्याच्या घरी पाठवा. या जबाबदारीतून मला मुक्त करा. स्थळ ठरल्यावर गोविंदला जणू एखादी मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.
पण त्याला हे समजलं नाही की त्या एका निर्णयाच्या बदल्यात त्याने आपल्या मुलीच्या आयुष्यातील प्रेम, स्वाभिमान आणि तिच्या भविष्यातील असंख्य सुंदर स्वप्नांची किंमत मोजण्याचं मान्य केलं होतं. घरी परतताच त्याने मोठ्या आवाजात हाक मारली. गौरी, कावेरी, इकडे या. दोघीही त्याच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. अगं गौरी, तुझं लग्न मी ठरवलं आहे. गावच्या जमीनदाराच्या मेव्हण्याकडून स्थळ आलं आहे. मोठं घर आहे. तुला कसल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. हो बाबा, तुमची जशी इच्छा असेल तसं होऊ द्या. माझ्या लग्नामुळे तुमचं ओझं हलकं होत असेल तर मला काहीच हरकत नाही. पण बाबा, ताई तिथे सुखात राहील ना, आणि मग गावातले लोक तुम्हालाही आणि आम्हालाही टोमणे मारणार नाहीत ना. हो मुली, आता सगळं ठीक होईल. तू फक्त लग्नाच्या तयारीला लाग. तो प्रसंग फार विचित्र होता. ना कुणी आक्रोश केला, ना कुणी प्रश्न विचारला. त्या दोन्ही बहिणींनी गरिबीलाच आपलं नशीब मानलं होतं. त्यांना वाटलं बाबांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच हा मोठा निर्णय घेतला असेल. पण त्या निरागस मुलींना हे कुठे माहीत होतं की ज्या नात्याला त्या सन्मान समजत होत्या तो प्रत्यक्षात त्यांच्या वडिलांनी केलेला एक व्यवहार होता. गौरीने मनात अनेक स्वप्न रंगवली होती. तिला वाटलं होतं की तिचा होणारा नवरा तिचा जिवलग साथीदार असेल, तिच्या सुख दुःखात कायम तिच्या सोबत उभा राहील. पण वास्तव मात्र तिच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं होतं. सासरी पोहोचल्यावर तिला कळलं की त्या मोठ्या वाड्यात फक्त 3च माणसं राहतात. तिचे पती शंकरराव, त्यांची विधवा बहीण यशोदा आणि आता ती स्वतः. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे यशोदा कडक आवाजात म्हणाली, गौरी, अजून चूल पेटलेली नाही. आमच्या घरात तुझ्या माहेरासारखा आळस चालणार नाही, हे लक्षात ठेव. तू इथे राज्य करायला आलेली नाहीस, हे घर सांभाळायला आली आहेस. हो ताई, चहा तयार आहे. तिच्या हातातील हिरव्या बांगड्या खणखणत होत्या. हातावरची मेहंदी अजूनही गडद होती. पण तिच्या मनातील आनंद मात्र पहिल्याच दिवशी हरवू लागला होता. यशोदा पुन्हा रागाने म्हणाली, अगं, अजून अंगण नीट झाडलंही नाहीस. माहेरी मातीचं अंगण झाडत मोठी झालीस ना, इथे आल्यावर एवढा थाट कशाचा. गौरी शांतपणे सगळं ऐकत राहिली. तेवढ्यात शंकरराव बाहेर आले आणि म्हणाले, बस करा ताई, सकाळी सकाळी बिचारीला एवढं का बोलता. गौरी, तू आज जाऊन थोडी विश्रांती घे. हे काम नोकर करतील. नोकर करतील म्हणजे काय? ही या घराची राणी आहे का? अगं, राणी नाही, या घराची सून आहे ती. आणि खरं तर या घरातल्या प्रत्येकाची सेवा करणारी आहे. हे जितक्या लवकर समजून घेशील तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. गौरी, तू आज जाऊन थोडी विश्रांती घे. गौरी काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. पण त्या सुरुवातीलाच तिच्या स्वप्नांना वास्तवाचे चटके बसू लागले होते. दुपारची वेळ होती. बाहेर कडक उन्हात मजूर कष्ट करत होते. गौरी खिडकीत उभी राहून त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या. काळ किती पटकन बदलतो. माझे बाबा देखील अशाच उन्हात जमीनदाराकडे मजुरी करत असत. त्या थोड्याशा पैशात आमचं घर कसं बसं चालायचं. आता माझ्या लग्नानंतर बाबांचं कर्ज फिटलं. त्यांना थोडी शेतीही मिळाली. कदाचित आता त्यांना मजुरी करावी लागणार नाही. देवाने अशीच कृपा करून माझ्या कुटुंबाचे सगळे दुःख दूर करावेत. ती या विचारात हरवली असतानाच खोलीचं दार अलगद उघडलं. शंकरराव आत आले. त्यांची चाहूल लागताच गौरी थोडी घाबरली. शंकरराव हसत म्हणाले, अगं गौरी, मला पाहून एवढी घाबरतेस का? नाही, तसं काही नाही. सकाळी ताईंनी जे बोललं त्याचाच विचार करत होते. अगं, यशोदाताई वयाने मोठ्या आहेत. कधी कठोर बोलल्या तरी मनाला लावून घेऊ नकोस. त्यांचा स्वभाव थोडा कडक आहे, पण त्या मनाने वाईट नाहीत. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू दे. मी आहे ना तुझ्या सोबत. मला फक्त एवढंच हवं आहे की तू या घरात आनंदाने आणि सन्मानाने राहावंस.
शंकररावांच्या प्रेमळ शब्दांनी गौरीच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. अनेक दिवसांनी तिला प्रथमच कोणीतरी आपुलकीने समजून घेत असल्याची जाणीव झाली. तिला वाटलं घरात सन्मानाने जगणं म्हणजे नेमकं काय असतं हे आज पहिल्यांदाच अनुभवते आहे. माहेरी मात्र मला कायम ओझच असल्याची जाणीव करून दिली जात होती. नव्या आयुष्याने तिच्या नशिबाला वेगळं वळण दिलं होतं. पण त्या आनंदामागे अजूनही अनेक अनोळखी सावल्या दडलेल्या होत्या. मात्र शंकररावांचा गौरीबद्दलचा मृदू आणि जिव्हाळ्याचा स्वभाव यशोदाच्या मनाला अजिबात रुचत नव्हता. तिच्या मनात हळूहळू मत्सर वाढू लागला. तो मोठा वाडा गौरीसाठी एखाद्या भूलभुलैयासारखा होता. एका बाजूला यशोदाचे टोचणारे शब्द तिच्या मनाला जखमी करत होते, तर दुसऱ्या बाजूला शंकररावांचा प्रेमळ स्वभाव तिला नव्या आयुष्याची आशा देत होता. तरीही गौरीने मनाशी ठरवलं होतं की या घराला ती मनापासून आपलं मानेल आणि प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करेल. एके दिवशी शंकररावांनी तिला काम करताना पाहिलं आणि म्हणाले, गौरी, तू दिवसभर कामच करत असतेस, थोडी विश्रांतीही घेत जा. तू या घराची सून आहेस, दासी नाहीस. मालक, अजून घराची साफसफाई बाकी आहे. ताईंनी ती पूर्ण करायला सांगितली आहे. अगं, यशोदाचा स्वभाव तसाच आहे, तू त्याची काळजी करू नकोस. हे बघ, मी शहरातून तुझ्यासाठी काही ताजी फळं आणि मिठाई आणली आहे. गौरीच्या चेहऱ्यावर हलकासं स्मित उमटलं. पण तेवढ्यात दाराशी उभी असलेली यशोदा तिरस्काराने म्हणाली, अरे दादा, त्या गरीब मजुराच्या मुलीवर तुम्ही काहीसे जास्तच प्रेम दाखवत आहात असं वाटत नाही का? अगं, ती आता घराची सून आहे, तिच्याशी प्रेमाने वागण्यात काय गैर आहे? गैर हाये दादा, गरीब माणसं खूप चालाक असतात. आज तुम्ही तिला फळं आणून देत आहात, उद्या ती घराच्या किल्ल्या मागेल आणि तिच्या बाबांना विसरलात का? गोविंदने स्वतःच्या सख्या मुलीचा सौदा केवळ 5,000 रुपये कर्ज माफी आणि थोड्याशा जमिनीसाठी केला. जो बाप स्वतःच्या मुलीचा व्यवहार करू शकतो तो आपल्या घरावरही डोळा ठेवू शकतो. अगं यशोदा, तू काय बोलते आहेस? असा संशय घेणं योग्य नाही. अहो दादा, मी खरंच बोलते आहे. तिला जास्त डोक्यावर चढवू नका. तिला तिची जागा वेळोवेळी दाखवावी लागेल, नाहीतर ती विसरेल की या घरात ती कोणत्या अटीवर आली आहे. आणि लक्षात ठेवा, तिच्यासाठी आपण मोठी किंमत मोजली आहे. तिच्यावर प्रेम करण्यापेक्षा तिला आदेश द्या. तिच्या बाबांनी तिला इथे पाठवलं ते तिचं आयुष्य घडवण्यासाठी नव्हे, तर स्वतःचं ओझं कमी करण्यासाठी. हे सगळं गौरी दाराआड उभी राहून ऐकत होती. प्रत्येक शब्द तिच्या हृदयावर खोल जखम करत होता. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिला बाबांचे ते कटू शब्द आठवले. तुम्ही दोघी माझ्या आयुष्याचं ओझं आहात. त्या क्षणी तिच्या मनातील शेवटची आशाही तुटली. तिला उमगलं की बाबांनी तिची सन्मानाने पाठवणी केली नव्हती. त्यांनी गरिबीच्या बदल्यात तिच्या आयुष्याचा व्यवहार केला होता. ज्या घराला तिने आपल्या स्वप्नांचं घर समजलं होतं, त्या घराच्या उंबरठ्यावर उभी राहून तिला पहिल्यांदा स्वतःच्या अस्तित्वाची खरी किंमत किती स्वस्त लावली गेली होती याची वेदनादायी जाणीव झाली. त्या रात्री गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते अशक्तपणाचे नव्हते, तर एका नव्या निर्धाराचे होते. ती मनातच ठामपणे म्हणाली, नाही, मी या घरात विकत आणलेली वस्तू म्हणून आयुष्य घालवणार नाही. बाबांनी माझा सौदा केला असेल, पण त्यामुळे माझं अस्तित्व संपत नाही. आज मला विकत घेतलेली दासी म्हणणारे लोक एक दिवस मला याच घराची खरी मानाची सून म्हणून ओळखतील. मी या घराला मनापासून आपलं मानेन. माझ्या वागणुकीने, कष्टाने आणि प्रेमाने या घरातील प्रत्येकाच्या मनात माझं स्थान निर्माण करेन. एक दिवस माझी मुलं या घराचा वारसा पुढे नेतील. त्या दिवशी कुणालाही माझ्या भूतकाळाची आठवण करून देण्याचं धाडस होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीच्या स्वभावात स्पष्ट बदल दिसत होता. ती आता घाबरलेली किंवा संकोचलेली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात निर्धार दिसत होता. यशोदा नेहमीप्रमाणे कडक आवाजात म्हणाली,
अगं गौरी, अजून हा मजला स्वच्छ झाला नाही. जा, झाडू घे आणि साफ कर. अगं ताई, अंगण आणि मजल्याची साफसफाई नोकर करत आहेत. मी स्वयंपाकघरात आहे. कारण आज शंकररावांनी शहरातील काही मोठ्या व्यापाऱ्यांना जेवणासाठी बोलावलं आहे. या घराची सून म्हणून पाहुण्यांचा सन्मान राखणं आणि घराची प्रतिष्ठा जपणं ही माझीही जबाबदारी आहे. गौरीचं हे आत्मविश्वासपूर्ण उत्तर ऐकून यशोदा क्षणभर स्तब्ध झाली. आज पहिल्यांदाच तिला जाणवलं की ही शांत दिसणारी मुलगी आता पूर्वीसारखी घाबरणारी राहिली नव्हती. ती स्वतःचा सन्मान जपत या घरात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली होती. गौरी आता कोणत्याही भीतीशिवाय शंकररावांशी बोलू लागली होती. एके दिवशी ती म्हणाली, मालक, तुम्ही बाहेरचा व्यापार सांभाळा, घरातील व्यवस्था मी पाहते. तिजोरीच्या किल्ल्या यशोदा ताईकडेच राहू द्या, पण या घराचा मान सन्मान आणि शिस्त राखण्याची जबाबदारी मी मनापासून पार पाडेन. अगं गौरी, तू अगदी बरोबर बोलतेस. मला आनंद आहे की तू या घराला खरंच आपलं मानलं आहेस. गौरीने आपल्या भूतकाळाला कमजोरी न बनवता त्याचं शक्तीत रूपांतर केलं होतं. तिने मनाशी ठरवलं होतं, ज्या घरात मला पैशांच्या बदल्यात आणलं गेलं त्याच घरात मी माझ्या कर्तृत्वाने मानाचं स्थान मिळवेन. हळूहळू हवेलीतील सर्व व्यवस्था तिच्या हातात येऊ लागली. स्वयंपाकघरातून धान्य कोठारापर्यंत, नोकरांच्या कामापासून घरच्या हिशोबापर्यंत ती बारकाईने लक्ष देऊ लागली. यशोदा मात्र हे सगळं पाहून अस्वस्थ होत होती. ती एके दिवशी शंकररावांना म्हणाली, अरे दादा, कालच आलेली ही मुलगी आता नोकरांनाही आदेश देऊ लागली आहे. एवढंच नाही, आज तर धान्य कोठाराच्या किल्ल्याही तिने स्वतःकडेच ठेवल्या. अगं, त्यात वाईट काय आहे यशोदा? ती या घरची सून आहे. खरं सांगायचं तर तिने घराची जबाबदारी घेतल्यापासून हवेली पूर्वीपेक्षा अधिक नीटनेटकी आणि शिस्तबद्ध झाली आहे. गौरीने हवेलीची मालकीण म्हणून आपलं वर्तमान सावरलं होतं, पण तिच्या भविष्यावर अजूनही काळोखाची छाया होती. लग्नाला 1 वर्ष उलटलं तरी शंकररावाने गौरीला अपत्य झालं नव्हतं. गावात पुन्हा कुजबूज सुरू झाली. लोक म्हणू लागले, काय उपयोग एवढ्या मोठ्या वाड्याचा जर अंगणात लेकरांचं हास्यच घुमत नसेल. बहुतेक मोठ्या सुनेच्या नशिबात मातृत्वच नाही. या टोमण्यांनी यशोदा अधिकच अस्वस्थ झाली. ती शंकररावांना म्हणाली, अरे दादा, आज पुन्हा गावातल्या बायकांनी मला खूप सुनावलं. म्हणत होत्या, या घराचा दिवा विझेल, वारस नसेल तर एवढी संपत्ती कशाची. अगं, मी काय करू यशोदा? गौरी माझी मनापासून सेवा करते, पण बहुतेक देवाने मला अपत्याचं सुख दिलेलं नाही. अरे दादा, नशिबाला दोष देऊ नका. वैद्याने स्पष्ट सांगितलं आहे की गौरीला मूल होणं कठीण आहे, पण तिची धाकटी बहीण कावेरी तर निरोगी आहे. तिच्याशी तुमचं दुसरं लग्न झालं तर या घराला वारस मिळेल. अगं, काय बोलतेस तू? गौरी जिवंत असताना मी तिच्या बहिणीशी लग्न, समाज काय म्हणेल आणि गौरीचं मन किती तुटेल याचा विचार केलास का? दादा, समाज आजही बोलतोच आहे आणि गौरीला तिच्या बहिणीचं वाईट कधीच वाटणार नाही. शिवाय तिच्या बाबांशी मी आधीच बोलले आहे. त्याच दरम्यान गोविंद पुन्हा पैशांच्या आणि जमिनीच्या मोहात अडकला. यशोदा त्याला म्हणाली, गोविंद, जर कावेरीचं लग्न शंकररावांशी लावून दिलंस तर गावाबाहेरची 5 एकर सुपीक जमीन तुझी. पण लक्षात ठेव, गौरीला याची खबर लागता कामा नये. गोविंदच्या चेहऱ्यावर लोभ स्पष्ट दिसत होता. तो म्हणाला, अरे वा, माझ्या दोन्ही मुलींचं भाग्य उजळलं आहे. गौरीला मूल होत नाही, निदान कावेरी तरी या घराला वारस देईल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद कावेरीला घेऊन हवेलीत आला. ढोल ताशांचा आवाज ऐकून गौरी बाहेर आली. बाबा, कावेरी, हे सगळं काय आहे? अगं गौरी, मला माफ कर, पण या घराला वारस हवा आहे म्हणून कावेरी आता या घराची धाकटी सून होईल. गौरीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती कावेरीकडे पाहत म्हणाली, अगं कावेरी, तू यासाठी कशी तयार झालीस? अगं ताई, मला माफ कर. बाबांनी सांगितलं की मी नकार दिला तर ते गावासमोर विष पिऊन जीव देतील. माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता.
अगं गौरी, तुझ्यात जी उणीव राहिली ती तुझी बहीण भरून काढणार आहे. यात चुकीचं काय आहे? या हवेलीला वारस मिळणं गरजेचं आहे. अगं गौरी, आम्ही तुझ्या लग्नासाठी 5,000 रुपये कर्ज माफी आणि जमीन दिली होती. आता तू वारस देऊ शकली नाहीस. ते सगळं परत करू शकशील का? गौरीकडे कोणतंच उत्तर नव्हतं. त्या दिवशी हवेलीत सणासारखा जल्लोष होता. पण त्या आनंदाच्या गजराखाली 2 निरागस बहिणींची स्वप्न, त्यांचं प्रेम आणि त्यांचं आयुष्य कायमचं चिरडलं गेलं. कालपर्यंत जी गौरी त्या हवेलीची मानाची सून म्हणून अभिमानाने वावरत होती, तीच आज स्वतःच्या घरात परकी बनून उभी होती. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, मुली कधीच ओझं नसतात, त्या कुटुंबाचा अभिमान असतात. गरिबीमुळे माणुसकी विकली जाऊ नये. पैशांसाठी मुलांच्या आयुष्याचा सौदा करणे हे सर्वात मोठं पाप आहे. स्त्रीचा सन्मान तिच्या मातृत्वावर नाही तर तिच्या व्यक्तिमत्वावर आणि कर्तृत्वावर ठरतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.